नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसांपासून अनेक अनुभव आपल्या चॅनेलवर सतत या ना त्या कारणावरून नियमित प्रकाशित करता येत नव्हते. कदाचित आजही तुम्हाला माझ्या आवाजातील बदलामुळे घसादुखीचा त्रास सुरू आहे हे जाणवत असावं. पण आता मात्र स्वामींच्या आणि आई माऊलीच्या कृपेने आम्ही पुन्हा एकदा अनुभवांना सुरुवात करत आहोत. इथून पुढे नियमित अनुभव प्रकाशित होतील याची काळजी घेतली जाईल. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताई सरिता शिगवण यांनी श्रीवर्धन येथील सोमजाई देवीचा अनुभव आपल्याला पाठवला आहे. तर सुरू करूया आजचा अनुभव. माझा हा अनुभव काहींना योगायोग वाटेल, मात्र भक्तीचा आणि उपासनेचा साक्षात चमत्कार मला 2017मध्ये अनुभवास आला. 2017मध्ये मी माझ्या पतीसह 2 मुलींना घेऊन मुंबईत राहत होते. माझ्या घरी मी आणि माझे पती आम्ही दोघेही नियमित शंकराची देवांची पूजा अर्चा करत होतो. मात्र म्हणावं असं सुख समाधान घरात काही केल्या नांदत नव्हतं. माझ्या लहानपणी मानेवर पांढऱ्या रंगाच्या जखमा होत्या. नंतर त्या नाहीशा होतील असं डॉक्टरांनी सांगितलंही होतं. मात्र वय जसं जसं वाढू लागलं तसतसे ते चट्टे पूर्ण शरीरभर पसरू लागले. एका विशिष्ट दिवशी त्यांचा भयंकर दाह होत असे आणि त्यांची आग एवढी असहनीय होती का मला बँकेतला जॉब सोडावा लागला. माझी दुसरी मुलगी जन्माला आली तेव्हापासून तो त्रास अधिकच वाढला. स्किन स्पेशलिस्टकडे अनेक चक्रा मारून झाल्या. अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञही उकळून प्यायले, मात्र कशाचा फरक पडत नव्हता. अखेरीस तो आजार माझ्यातून सुटणारच नाही अशी खात्री वाटून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी मुलांना शाळेत सोडताना महादेवाच्या देवळात जात असे. त्याही दिवशी तसंच मुलांना सोडून मी घराजवळच्या मंदिरात गेले. अनेक वर्षापासून तिथे जात असल्याने अनेक ओळखी झाल्या होत्या. पानं फुलं विकणाऱ्या एका आजीची तोंडओळख झाली. त्या दिवशी मला पांढऱ्या जखमांचा भयानक दाह सुरू होता, म्हणून मी गडबडीत पाया पडून निघत असतानाच त्या आजीने मला थांबवलं. काय ग पोरी, आज घाईत दिसतेस? त्यांच्या या प्रश्नावर मी थांबले. हो ना आजी, आज थोडा त्रास होतोय म्हणून लवकर घरी जाते. असं म्हणताच त्यांनी मला थोडं थांबवलं, माझी विचारपूस केली. तेव्हा मी घडत असलेला सारा प्रकार त्यांना सांगितला आणि अनपेक्षितपणे त्यांनी एका आयुर्वेदिक वैद्याचा पत्ता दिला. तू एकदा यांच्याकडे जाऊन बघ, यांचा गुण अनेकांना आलाय. काय सांगावं, महादेवाच्या कृपेने तुलाही येईल. मी एका कागदावर त्यांनी दिलेला पत्ता लिहून घेतला आणि घरी आले तशी पलंगावर अंग सोडून दिलं. नेहमीच्या क्रीम अंगाला लावल्या, मात्र दाह काही केल्या कमी होत नव्हता. रात्री 12-12:30च्या दरम्यान अचानक दाह थांबला आणि मी शांतपणे झोपले. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे पती आणि मुलं घरीच होती. मी स्वयंपाकघरात काहीतरी करत असताना माझी मोठी मुलगी हिला चॉकलेट पाहिजे होतं, म्हणून माझी पर्स तिने हॉलमध्ये रिकामी केली. पती टीव्ही पाहत बाजूलाच बसले होते. त्यांचं लक्ष अचानक पर्समध्ये ठेवलेल्या त्या कागदाकडे गेलं. उत्सुकतेने त्यांनी कागद उघडला
आणि मला आवाज देत कागदाविषयी विचारपूस केली. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं, आजीने सांगितलेल्या वैद्यबुवांचा पत्ता मी त्या कागदावर लिहिला होता. मी त्याला एवढं गांभीर्याने घेतलं नाही, मात्र माझ्या पतीने गांभीर्याने घेत मला समजावलं, अगं एवढे दवाखाने केले, एवढे बुवा बाबा झाले, आता शेवटचा उपाय म्हणून यांच्याकडे जायला काय हरकत आहे? आज दुपारीच आपण यांच्याकडे जाऊ, काय म्हणतायत ते तरी पाहू. काय सांगावं, खरंच महादेवाच्या कृपेने गुण येईल आपल्याला. मी फारसे आडेवेडे न घेता होकारार्थी मान हलवली आणि स्वयंपाक तयार करून आम्ही जेवायला बसलो. संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही मुलांना फिरायला घेऊन निघालो. शहरातील एका उद्यानात बसलो होतो. माझ्या पतीने खिशातून तो कागद काढला आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहत सांगितलं, अगं हा पत्ता या बागेच्या पाठीमागेच आहे. मुलांना इथेच खेळू दे, आपण जाऊन येऊया. उद्यानाच्या समोरून निघताच एका अरुंद गल्लीत एक 2 मजली ओसाड घर होतं. तो पत्ता तिथलाच. आम्ही दाराशी पोहोचताच दाराच्या उंबऱ्याशी एक 60च्या आसपास असलेला इसम खलबत्त्यात कसले तरी पान कुटत बसला होता. माझ्या पतींनी त्यांना पत्ता दाखवल्यावर त्यांनी एकवार माझ्याकडे नजर फिरवत आम्हाला आत यायला सांगितलं. हॉलमध्ये 2 खुर्च्या, एक सतरंजी अंथरली होती. सतरंजीच्या वरती लाकडी कपाटात अनेक औषधांच्या छोट्या छोट्या बाटल्या, कसले तरी द्रव्य भरून ठेवले होते. वरच्या रकान्यात अनेक पुस्तकं मांडली होती. दारं नसलेल्या त्या लाकडी कपाटांकडे पाहत मी सतरंजीवर बसले. त्या माणसाने उठून आम्हाला पाणी दिलं. औपचारिकपणा राखत आम्ही 2-2 घोट पाणी पिलो. एव्हाना तो माणूस आमच्या पुढ्यात बसला आणि माझी विचारपूस करू लागला, तुम्ही कुठले? हा त्रास कधीपासून होतोय? शरीराच्या कुठल्या कुठल्या भागात हे चट्टे आहेत? तसंच हा त्रास तुम्हाला कधीपासून जाणवतोय? यावर मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळचा एक कागद हाताशी घेतला, आकडेमोड करू लागले. थोड्या थोड्या वेळाने आमच्याकडे पाहत कसले प्रश्न विचारत होते. ते आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत हे आम्हाला जाणवलं, मात्र काही वेळानं त्यांच्या प्रश्नांची लय बिघडली. तुम्ही मूळचे कुठले? तुमचं दैवत कोणतं? असे प्रश्न ते विचारू लागले. तेव्हा मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, कारण कुठलाच वैद्य असे प्रश्न विचारत नाही. मात्र त्यांनी स्वतःहूनच आमच्या शंकेला उत्तर दिलं. तुम्हाला वाटत असेल ना, हा वैद्य आहे का भगत? माझी आणि पतीची नजरानजर झाली. दोघांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. आमच्या प्रश्नाचं त्यांनी अचूक उत्तर दिलं होतं. त्यानंतर ते बोलू लागले, मुली, प्रत्येकच औषध लागू होत नाही. याला काही कारणं असतात. काही कारणं डोळ्यांनी स्पष्ट दिसतात, त्यावर औषध देता येतं. मात्र जे डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही, तेव्हा त्यासाठी इतर गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या या वाक्याने आम्हाला थोडं समाधान मिळालं. थोडा वेळ त्यांनी याच संदर्भात आम्हाला माहिती दिली आणि नंतर मात्र मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. माझं बालपण श्रीवर्धन जवळच्या एका खेड्यात गेलं. माझे आई वडील मी जन्माला आली त्यानंतर काहीच दिवसात सोडून गेले. नंतर एका दूरच्या काकांनी माझा सांभाळ केला. मला कळत असतानाच मी हॉस्टेलला राहिले, त्यामुळे त्या काकांचाही माझ्याशी फारसा संबंध आला नाही. फक्त नावापुरतं मी त्यांना ओळखत होते. नंतर माझं लग्न झालं आणि मी माझ्या विश्वात रममान झाले. मुले, पती यांचंच करण्यात माझा रात्रीचा दिवस होऊ लागला. काही काळ मी बँकेत नोकरी केली. मात्र या जखमांचा त्रास काही विशिष्ट दिवशी एवढा व्हायचा का त्यांना वैतागून मी नोकरी सोडली. माझी पार्श्वभूमी ऐकताच ते थोडे चपापले.
कागदावरती आकडेमोड केली. त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि यानंतर तुमची सासरची आणि माहेरची कुलदेवता कोणती याविषयी विचारलं. तेव्हा मी सासरची कुलदेवी वरदानी देवी आणि माहेरची सोमजाई देवी असं सांगितलं. काही वेळ शांतता पसरली. त्यांनी विचारलं, लग्न झाल्यापासून तुम्ही कुलदेवतेला गेला होतात का? त्यावर माझ्या पतीने सांगितलं, आम्ही नियमितपणे वरदानी देवीला जातो. देवीची यात्रा एकदाही चुकवली नाही. मात्र वैद्यबुवांचं समाधान काही झालं नाही. त्यांनी सोमजाई देवीची विचारपूस केली. ती माझ्या माहेरची कुलदेवी असल्याने माझ्या पतीला त्याबाबत माहिती नव्हती आणि माझाही माहेरच्या लोकांशी फारसा संबंध नसल्याने मलाही कल्पना नव्हती. माझे 2 मामा माझ्याशी नियमित संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्याकडून कानावर आलेली देवीविषयीची माहिती आम्ही त्यांना दिली. पण देवीचं नेमकं ठाणं कुठलं याबद्दल आम्हाला माहिती नव्हतं. अर्धा 1 तास वैद्यबुवांनी आमच्याशी संवाद साधल्यानंतर काही पुड्या बांधल्या आणि माझ्या हातात देत म्हणाले, यांचं नियमित सेवन करा. एक लेप देतो तुम्हाला, तो लावा. तुम्हाला दाह फक्त पौर्णिमेलाच होतो का? पौर्णिमा उलटली का दाह संपून जातो? यामागे नक्कीच देवीला मानपान दिला गेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर देवीचं ठाणं शोधा, देवीला गाराणं घाला. तेव्हाच तुमची या त्रासातून सुटका होईल. आता मात्र आमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. माहेर सोडून एवढी वर्ष झालीत. मामा सोडता आमचा कोणाशी संबंध नव्हता. आता अचानकपणे देवीचं ठाणं कसं शोधायचं हा मोठा प्रश्न. आम्ही वैद्यबुवांना त्याबाबत सांगितलं. तेव्हा त्यांनी येत्या पौर्णिमेला सोमजाई देवीच्या नावानं घरच्या देव्हाऱ्यात एक ओटी भरा आणि आई, काही चुकलं असेल, मानपान राहिलं असेल तर तो स्वीकार कर असं साकडं घालायला सांगितलं. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला परत यायला सांगितलं. त्यांनी दिलेली औषधं, लेप घेऊन आम्ही तिथून निघालो. बुवांनी दक्षिणारूपी आमच्याकडून फक्त 21 रुपये घेतले. आत्ताच्या या जमान्यात आम्ही अनेक स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन आलो. हात लावायच्या अगोदरच डॉक्टर हजारो रुपये उकळतात. तिथं या वैद्यबुवांनी आमच्याकडून फक्त 21 रुपये घेतले. हे पाहता आम्हाला थोडंसं विचित्र वाटलं. पण वैद्यबुवा पुन्हा आपल्या कामात व्यस्त आहे हे पाहून आम्ही काढता पाय घेतला. बागेतून मुलांना घेऊन घर गाठलं. बुवांनी सांगितल्याप्रमाणे मी नियमित सकाळी आंघोळ करून सोमजाई देवीचा जप करू लागले आणि दिलेली औषधं नियमितपणे घेत होते. माझा दाह कमी झाला. पौर्णिमेचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळपासून थोडं अंगात कणकण भरली होती. तरीही मी उठून आंघोळ केली, आवरलं आणि आई सोमजाई देवीची खणा नारळानं ओटी भरून ती देव्हाऱ्यात ठेवली. आई, आमच्याकडून काही चुकलं असेल, मानपान राहिला असेल तर तो स्वीकार कर असं म्हणत डोकं टेकवलं. नंतर देवीच्या नावाने एक जपमाळ पूर्ण करून नियमित कामाला लागले. त्या दिवशी मात्र मला दाह फारसा जाणवला नाही. मानेच्या पाठीमागे पांढऱ्या चट्ट्यांमध्ये होणारा असहनीय दाह थोडा कमी झाला होता. दुपारी सर्व आवरून मी पलंगावर अंग टाकलं. त्यावेळी अचानक मला मामीची आठवण झाली. मी त्यांना फोन लावला. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून मी सरळ मुद्द्याला हात घातला. मामी, तुम्हाला सोमजाई देवीबाबत माहिती आहे का? त्यांचं नेमकं स्थान कुठे आहे? लग्नात मानापानासंबंधी काही केलं होतं का असं विचारलं. तेव्हा मामीनी थोडीशी आठवण सांगितली. तुझ्या जन्मा अगोदर 2-3 लग्न तुमच्या घरी आमच्या डोळ्यादेखत झाली. तेव्हा आम्ही या देवीचं नाव ऐकलं होतं.
मात्र देवीला प्रत्यक्षात जाऊन कोणी मानपान दिल्याचं आठवत नाही. फक्त लग्नात कुलदेवतेचा मान बाजूला काढला होता एवढंच तिला आठवत होतं. त्यावर ठीक आहे असं म्हणत मी फोन ठेवला. पुन्हा एकदा देवीला हात जोडून आराम करायला निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीला शाळेतून एक उपक्रम सांगितला होता. तिचा तो उपक्रम करत असताना माझ्या पतीने लॅपटॉपवरती गुगल ओपन केलं. मी बँकेत जरी जॉब केला असेल तरी मला फारसं अद्ययावत ज्ञान नव्हतं. लॅपटॉप वगैरे मला चालवता येत नव्हता. उत्सुकतेपोटी मी त्यांना गुगलविषयी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं का जगातील प्रत्येक गोष्ट गुगलवर आहे. तेव्हा मी त्यांना सोमजई देवीबाबत माहिती काढायला लावली. त्यावेळेस कळालं सोमजई देवीचं ते मंदिर श्रीवर्धनला आहे. मात्र मी कधी श्रीवर्धनला गेलेले आठवत नव्हते. कदाचित जेव्हा आई वडील जिवंत होते तेव्हा ते गेले असतील किंवा नियमित जात असतील. माझ्या मामाचं गाव केळशी. केळशीपासून श्रीवर्धनचं अंतर तपासलं आणि त्यावेळी मी पतीला स्पष्ट सांगितलं यावेळी मुलांना सुट्ट्या लागल्या की मामाकडे केळशीला जाते आणि तेथून सोमजई देवीचं दर्शन घ्यायला जाता येईल. त्यावर त्यांनी होकार देत विषय तिथेच संपवला. त्यानंतर काही दिवसांनी कामांच्या गडबडीत माझं या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. फेब्रुवारी महिन्यात एक चांगली बातमी कळाली. आमची छोटी वेळासमध्ये राहणारी मावशी तिच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं. तेही मार्च 2018मध्ये. आमच्यासाठी गावाहून मुंबईला पत्रिका द्यायला आली. आम्हाला देवीने जणू सांगावाच धाडला होता. आता घरचं लग्न, त्यात माहेरचे नातेवाईक असल्याने आम्ही जाणारच होतो. देवीचं दर्शन होईल म्हणून आमचा विशेष ओढा होता. आम्ही तशी तयारी केली. पण घाईत पत्रिका मी नीटशी वाचली नाही. फक्त लग्न किती तारखेला आहे हे वाचून आम्ही वेळासला गेलो. जाताना श्रीवर्धनच्या पाट्या आम्हाला दिसत होत्या. लग्नापेक्षाही अधिक कल माझा देवीकडे असल्याने डोक्यात एकच विचार, मंदिर नेमकं कुठे असेल, तिथे कसं जायचं. याबाबत मला काही माहीत नव्हतं. मावशीच्या घरी गेल्यानंतर थोडासा पाहुणचार घेतला आणि संध्याकाळी मावशी आणि काकांना याबाबत विचारलं. पण लग्नघाई असल्याने त्यांनी लग्नानंतर पाहू असं म्हणत विषय बदलला. थोडीशी निराशा पदरात पडली. 4 मार्च 2018ला लग्न होतं आणि अनपेक्षितपणे 2 तारखेला मुलांच्या परीक्षेचं वेळापत्रक पतीच्या मोबाईलवरती आलं. 7 मार्चपासून मुलीच्या वार्षिक परीक्षा सुरू होणार होत्या. मनात धाकधूक होती. मात्र तेव्हाच विचार केला, हे लग्न आटोपून आपण मुंबईला परत जावं आणि परीक्षा संपवून मुद्दाम देवीसाठी नंतर वापस यावं. हा विचार मी पतीला बोलून दाखवला. तेव्हा त्यांनीही होकार देऊन आम्ही देवीला जाण्याचा विचार तिथेच सोडून दिला. 4 तारखेचं श्रीवर्धनचं लग्न आटपून आम्ही संध्याकाळी वेळासला आलो. दिवसभराच्या लग्नाच्या घाई गर्दीत शरीर थकलं होतं. तेव्हा अनपेक्षितपणे झोप लागली. रात्री 1:30-2च्या सुमारास कानावरती अचानक घंटांचा नाद ऐकू येऊ लागला. एकसारख्या खूप घंटा एकत्र वाजतायत. मंदिरात कसलं तरी तुफान वारं सुटलंय आणि सर्व घंट्या एकमेकांवरती जोरजोरात आदळत आहेत असं एकंदरीत वातावरण होतं. सर्व अंगाला अचानक गारठा जाणवायला लागला. एवढ्यात एक घोगरा आवाज कानावर आला. येते म्हटली होतीस ना आणि पुन्हा संसारामध्ये रमलीस का? तो अस्पष्ट आवाज कानात घुमू लागला. तेवढ्यात मानेजवळच्या त्या पांढऱ्या चट्ट्यातून अंगाला विस्तवाचा चटका बसावा एवढ्या जोराचा दाह चालू झाला. मी दचकून उठले. वरती हाय स्पीडवर पंखा चालू असूनही
माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. घड्याळाकडे नजर जाताच 2 वाजल्याचे लक्षात आले. 5 मिनटं मला सावरून बसायलाच लागली. नंतर थोडं स्थिर होऊन मी किचनमध्ये पाणी प्यायला गेले. तर तिथे माझे पती अगोदरपासूनच उभे. माझ्या घामानं भिजलेल्या शरीराकडे पाहत त्यांनी आश्चर्याने विचारलं, एवढ्या रात्री का उठलीस? काय झालं? मी त्यांना जसं सगळं सांगत होते तसे त्यांच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनीही मला तोच अनुभव सांगितला. मलाही आत्ता तेच स्वप्न पडलं होतं. म्हणूनच घशाला कोरड पडल्याने मी पाणी प्यायला किचनमध्ये आलो, असं सांगितलं. दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडलं. योगायोगानं ज्या देवीचं ठाणं आम्हाला माहीत नव्हतं, अगदी तिच्या जवळ पायथ्याला तिने आम्हाला आणून बसवलं. मात्र संसाराच्या या व्यापात आम्ही त्या देवीला नाकारून तिथून निघून गेलो. झालेली चूक आमच्या लवकर लक्षात आली. किचनमध्ये असलेल्या देव्हाऱ्याकडे दोघांनी हात जोडले आणि देवीची मनापासून माफी मागून, उद्या सकाळीच तुझ्या दर्शनाला येते, तुझी खणा नारळानं ओटी भरते, मात्र माझ्या संसारावरती आशीर्वाद ठेव, असं साकडं घालून आम्ही दोघेही झोपलो. तसं मुक्कामी थांबलेल्या पाहुण्यांच्या गडबडी सुरू झाल्या. कुणाला कुठे तर कोणाला कुठे जायचं होतं. प्रत्येकजण आपापल्या बॅगा शोधत समोर हॉलमध्ये आणून ठेवत होतं. कुणाची गाडी दुपारी असल्याने ते निर्धास्त होतं. आम्ही मात्र दोघांनी मावशी आणि काकांच्या जवळ जात त्यांना देवीविषयी विचारलं. आमचे नातेवाईक असलेले श्रीधर काका यांनी मध्येच बोलणं तोडत सांगितलं, ते मंदिर आपल्या घराच्या पायथ्याशी तर आहे. तुम्ही एक काम करा, आता आवरा आणि माझ्यासोबत घरी चला. दुपारी जेवण वगैरे करून तुम्ही देवीचं दर्शन घ्या आणि संध्याकाळी तिथून तुम्ही मुंबईला रवाना व्हा. त्यांचं ते वाक्य ऐकून आमच्या जीवात जीव आला. त्यानंतर आम्ही मुलांना आंघोळी वगैरे घालून 10:30च्या सुमारास त्यांच्याच गाडीत बसलो. गाडीत समोरच्या बाजूने ते काका मावशी, तर माझे पती, मी मुलांसह पाठीमागे बसले. रस्त्यातून जाताना आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. त्यानंतर आम्ही देवीचा विषय काढला. तेव्हा आम्हाला त्यांनी भरभरून देवीची माहिती दिली. त्या देवीचं एक मंदिर महाडला आहे, तर श्रीवर्धनमधील सोमजाई देवीचं मुख्य ठाणं हे अतिशय प्रसिद्ध आहे. कोकणातील जवळपास 70% लोकांची कुलदेवता सोमजाई आहे. महाड तालुक्यातील जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून चांभारखिंड येथील श्री सोमजाई माता मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची महती असून महाड तालुक्यातच नव्हे तर परराज्यातून परदेशातून देखील भक्तगण भाविक इथे दर्शनाला येतात. देवस्थान ट्रस्टतर्फे वर्षभरात होळी, नवरात्र आणि इतर सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात. यातील अनोखा उत्सव म्हणजे देवीची शेती. आबालवृद्धांपासून सर्वच जण यात सहभागी होतात. महिला वर्ग नाचत गाणी गात देवीची शेती करताना दिसून येतात. सर्वजण मिळून तिथेच अन्न शिजवतात. एकत्र बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतात. भात लावणी करताना चिखलात लोळून खेळून उत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. श्री सोमजाई देवीचं मंदिर हे ब्रिटिशकालीन असून ते पूर्वी जुन्या महामार्गालगत होतं. त्या काळी जेव्हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले तेव्हा देवी स्वयंभूरित्या आता मंदिर आहे त्या ठिकाणी प्रकट झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधून सोमजाई देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. देवस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात जी शेतजमीन आहे त्यावर देवीची शेती करण्यात येते. अर्थात त्या शेतात धान पिकवून ते आलेले पहिले धान देवीला अर्पण केले जाते.
यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक घेतले जाते. वर्षभरात देवीचे जे काही सण उत्सव साजरे होतात त्यावेळी महाप्रसादासाठी या धान्यांचा वापर केला जातो, अशी माहिती काकांकडून आम्हाला मिळाली. आम्ही धन्य झालो. देवीची महती आणि आलेली प्रचिती पाहून आम्ही कधी एकदा सोमजाई मातेच्या चरणी माथा टेकवतो असं झालं. कारण वास्तविक पाहता आम्हाला अनेक डॉक्टरांनी वेगवेगळे उपचार घ्यायला सांगितले. काहींनी तर या जखमा स्किन कॅन्सरच्या असल्याचं देखील सांगितलं. मात्र नंतर तो हा प्रकार नाही असं लक्षात येतात त्यांनी वेळ मारून बरा होईल असं म्हणत आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. बाबाबुवांचं म्हणाल तर तुम्हाला माहितीच आहे, हा नको तो असे अनेक उपाय सांगून ते भरकटवून टाकतात. मात्र त्या जोशीबुवांचा पत्ता आम्हाला अचूक सापडला. जणू सोमजाई देवीनेच तो पत्ता आम्हाला दिला असावा. मला मंदिराच्या ठिकाणी ती आजी भेटणं, आम्ही त्या डॉक्टरकडे जाणे, डॉक्टरने कुलदेवतेची माहिती काढून देवीविषयी सांगणे, त्यानंतर अनपेक्षितपणे लग्नासाठी देवीच्याच दारात येणे, 2 दिवस राहणे, सारं काही स्वप्नवत घडत असल्याचं आम्हाला जाणवत होतं. मात्र देवीला टाळण्याची प्रचिती आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. रात्रीच्या स्वप्नात आलेले ते काही क्षण आम्हाला आयुष्यभर पुरणारे होते. सोमजाई देवी ही तर सर्व जगाची आई आहे. तिने आपल्या मुलाला भेटीसाठी बोलवलं होतं. काकासोबत काही वेळ प्रवास करून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. नंतर जेवण वगैरे आटपून आम्ही आई सोमजाई देवीच्या मंदिराकडे पायी निघालो. घरापासून अगदी काही अंतरावरती मंदिर होतं. नंतर देवीच्या ठिकाणी जाऊन गाभाऱ्यात प्रवेश करताच मनाला अगदी प्रसन्न वाटलं. या साऱ्या घटनाक्रमात मी कधी एकदा देवीला भेटते असं मला झालं होतं. त्यामुळे पिशवीत घेतलेली खणा नारळाची ओटी, पूजेचं बाकी सामान सारं काही विसरून मी देवीच्या गाभाऱ्यात अगदी धावत जाऊन देवीच्या मूर्तीसमोर उभी राहिले. मात्र जेव्हा देवीची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा अंगातून एक सणसणीत शिरशिरी उठली आणि तो क्षण तिथेच थांबावा असं वाटायला लागलं. जणू एखादी अलौकिक प्राप्ती मला झाली असावी. देवीची ती प्रचिती, अगदी देवी समोरून येऊन मला मिठीत घेण्यासाठी तयार आहे असंच वाटू लागलं. मी देवीच्या पायावरती डोकं ठेवलं. त्यानंतर विधिवत पूजा अर्चा केली. मात्र हे सारं काही करताना देवीच्या नजरेतून माझी नजर काही केल्या हटत नव्हती. देवीचं ते अलौकिक सौंदर्य माझ्या मनामध्ये साचून ठेवण्याचा प्रयत्न मी करत होते. मात्र प्रत्येक वेळेला मला देवीमध्ये काहीतरी नवीन वेगळेच दिसत होते. तिचा तो कारुण भाव, मायेची शीलता, मुलांना कवेत घेण्यासाठी असलेली वात्सल्याची ओढ सारं काही जाणवत होतं. मी आणि माझे पती त्या परिसरात आम्ही 4-4.5 तास होतो. आमचा पाय काही केल्या निघत नव्हता. अखेरीस आम्ही तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. तो दिवस संपूर्णपणे सार्थकी लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाला गेलो. देवीचं यथासांग दर्शन घेऊन तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, तुला पुन्हा भेटायला येऊ असा योग येऊ दे असं म्हणत तिथून निघालो. सध्या 2025 वर्ष चालू आहे. 2018 पासून आत्तापर्यंत आम्ही वर्षातून किमान 2दा तरी देवीच्या दर्शनाला नक्की जातो. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव गाठीशी असतो आणि आई सोमजाई देवीच्या कृपेने माझ्या अंगावरचे पांढरे डाग आता संपूर्णपणे नाहीसे झालेत. डॉक्टर जोशीबुवांचे उपकार तर मी कधी विसरणार नाहीच, पण वात्सल्याने आपल्या लेकराच्या चुका विसरून तिला पोटात घेणारी आई सोमजाई देवी
हिच्या चरणाशी मात्र मी आयुष्यभर लीन राहील. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.